केंद्र सरकारचे राज्य सरकारचे सगळ्यात मोठी प्रोजेक्ट केलं, विमानतळ आलाय, ब्रिजेस होणार, सगळं होणार. संपूर्ण म्हणजे नाशिक, पुणे, मुंबई हा गोल्डन ट्रायंग्युलरचा केंद्रबिंदू पनवेल आहे. हे सगळं असताना पनवेल शहर कुठे, याची जी बजबजपुरी आहे त्या बजबजपुरी पाहायला ना महाविकास आघाडीला वेळ आहे. मी ठेकेदार नाही, अनेक ठेकेदार आहेत. बाळाराम पाटील ठेकेदार नाही. शेका पक्षामध्ये हजारो कार्यकर्ते गेले ना, आम्हीच केले त्यांना ठेकेदार, आम्हीच केले, हा केले ते शेतकऱ्यांचं कसे गेले ना. एक मिनिट ऐका, ज्याला घडवलंय ना त्याला संपवण्याचं पण आम्ही काम करू शकतो. असं नाहीये मी असं बोलू नका. मी आहे नाही ते रामदेवरांना मीच खासदार केलेला आहे. मीच अंकुले साहेबांवर एक ज्या देश पातळीवरचा संपूर्ण त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम नाहीये. मी पण पत्रकार आहे ना, मी पत्रकार आहे ना, मीच घडवलं पत्रकार. सगळ्यात नाही बोलू नका, नाही सगळ्यात काय झालं गेलं त्याला मी काय करू. आमच्या भावना सर्वसामान्य पदवीधरांसाठीच्या ज्या असं कसं पडलं तुम्ही. आम्ही म्हणतो दिलीप पाटलांचं नाव द्या म्हणून आम्ही आता बाळामामा निवडून देतो. बाळामामाचा काय संबंध नाही. बाळामामा आमच्या आंदोलनात नाही. आम्ही 2-3 महिने या आंदोलनामध्ये विमानतळाच्या जेएनपीटीच्या जेलमध्ये राहिलो. तिथे बसले सगळे लोक. असं नाहीये. पण तुम्ही म्हणता आम्ही काय केलं, पनवेलमध्ये कोणी आणलंय. पनवेल मधली जी नवीन वसाहत घेतली विवेक पाटलांनी या पाणी पुरवठा आणि सगळ्या केल्या त्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून. हे ती खानदेश्वर आहे, तुमचं कळमोली आहे, त्याच्यामध्ये सगळ्या पाणी पुरवठा आहे ना. जलजीवनच्या विवेक पाटलांनी एक आदर्श काम केलं, हे लक्षात ठेवा. असं नाही आम्ही काय शेका पक्षाने जरूर केलं ना. आमचा नगराध्यक्ष दिलीप पाटील जे पाटील होते, जे पात्र होते, शेका पक्षाने आम्ही आमदार म्हणून आणि पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते म्हणून आम्ही साथ दिली.